नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मस्त झटपट बनणारा आपण आज टिफिन बनवणार आहोत. सध्या स्कूल सुरू झालेले आहेत किंवा ऑफिसच्या कामासाठी कोणी जात असेल घरचं, तर टिफिनसाठी किंवा घरी खाण्यासाठी तुम्ही हा पराठा केव्हाही बनवू शकता. खूप इझी आहे आणि खायला इतका चविष्ट. भरपूर. आपण गॅसवर पाणी तापवायला ठेवलं आहे. मी 1 तांब्या पाणी गॅसवर तापवायला ठेवलं आहे. आता कणिक मळायला घेऊया. जेवढे पराठे आपल्याला बनवायचे तेवढी कणिक घ्यायची आपण. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. कणिक आणि मीठ एकत्र करून ज्याप्रमाणे आपण पोळीची कणिक मळतो त्या पद्धतीने आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. थोडं थोडं पाणी करून कणिक मळायची आहे. एकत्र सगळं पाणी टाकायचं नाही आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपली कणिक मळून झालेली आहे. थोडंसं तेल टाकून तिला नरम करायला ठेवून देऊ. तिला मऊ करून घ्यायची आहे आणि रेस्टला ठेवून द्यायची आहे. चला तर मग आता पुढच्या प्रोसेसला सुरुवात करू. पाणी छान उकळलेलं आहे. गॅस बंद करायचा आणि सोयाबीन आपले जे काढलेले आहेत आपण, तुम्ही काय म्हणता, सोया चाप म्हणतात, जे म्हणत असतील ते. प्रत्येकीकडे वेगवेगळं म्हणतात. ते सोया चाप पाण्यात भिजून झाल्यावर आपल्याला गरम पाणी काढून घ्यायचे आणि थंड्या पाण्याने 2-3दा त्यांना धुवून घ्यायचे. धुवायची तर खरं गरज नसते, पण थंड होण्यासाठी आपल्याला थंड पाणी त्याच्यात टाकावं लागतं. तुमच्याकडे जर का जास्त वेळ असेल तर तुम्ही थंड्या पाण्यात सुद्धा त्यांना भिजत घालू शकता, म्हणजे एवढी प्रोसेस वाचून जाते. पूर्ण कडक पिळून घ्यायचे त्यांना, त्याच्यात पाणी राहायला नको. अशा पद्धतीने बघू शकता. आधी थंड करायचे, नाहीतर हाताला चटके बसतील. अशा पद्धतीने सगळे आपण पिळून घेऊ. आता पिळून झालेले आहेत. मिक्सरचा जार घ्यायचा आहे. त्यात आपण सगळे सोयाबीन टाकून देऊ. आता या सोया चापला आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बारीक करायचं आहे आणि ते एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेते मी. वाया जायला नको, सगळं काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने चमच्याने काढलं तर थोडंफार वाया जातं, म्हणून हाताने व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. गॅसवर कढई तापवायला ठेवायची आहे. त्याच्यात तेल टाकायचं आहे. मी 1.5 चमचा त्याच्यात तेल टाकलं आहे. तेल तापल्यावर त्याच्यात थोडंसं जिरंही तळतळलं की त्याच्यात कांदा टाकायचा आहे. कांदा हलका ब्राऊन होतो तोपर्यंत आपल्याला त्याला तेलात परतवायचा आहे. अशाच पद्धतीने परतवत राहायचं आहे. बघू शकता आपला कांदा हलका परतून झाला आहे. आता जे आपण मिक्सरच्या जारमध्ये काढलं होतं सोयाबीन, ते आता त्याच्यात टाकून द्यायचं आहे. तेलात परतून झाल्यावर त्याच्यात आपण मसाले टाकू. मी इथे लाल तिखट टाकते 1 चमचा. कलरसाठी थोडीशी हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ. मला मिठाचा अंदाज हातानेच येतो, म्हणून मी हातानेच टाकते. हाताने टाकले तर ॲक्युरेट अंदाज येतो. सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस मीडियम राहू द्यायचा आहे. हाय फ्लेम नाही करायची, नाहीतर ते खाली लटकेल. अशा पद्धतीने त्याला सगळं परतून घ्यायचं आहे. मस्त, खूप छान स्मेलही येते. आता हे थंड होण्यासाठी आपल्याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे किंवा एखाद्या ताटात ट्रान्सफर करायचं, जेणेकरून पटकन थंड होईल.
थंड झाल्याशिवाय पराठा लाटायला घ्यायचा नाही आहे. थोडीशी कोथिंबीर वरून टाकायची मस्त. कोथिंबीरीचा फ्लेवर खूप छान येतो. जरा जास्त टाकली तरी काही हरकत नाही. चला तर मग आता पराठा लाटायला घेऊया. कणिक पुन्हा मळून घ्यायची आपल्याला. थोडी परत नरम करायची तिला. आपण पुरणाच्या पोळीला जसे उंडे घेतो तसेच छोटे छोटे उंडे घ्यायचे. जास्त मोठे नाही घ्यायचे, नाहीतर मोठा पराठा बनेल. बघू शकता अशा पद्धतीने. आणि जर का जास्त मोठा घेतला गेला तर थोडासा हाताने त्याला काढून घ्यायचं आहे. पुन्हा गोल करून पीठ लावायचं आहे. पीठ लावून झाल्यावर त्याला अशा पद्धतीने त्याला वाटीचा आकार द्यायचा आहे. त्याच्यात आपण आता हे सारण भरू. सारण भरण्याआधी थोडंसं पीठ टाकायचं जेणेकरून ते फुटत नाही. बघू शकता किती मस्त जास्त प्रमाणात आपण सारण भरलेलं आहे. वरून पुन्हा थोडंसं पीठ टाकायचं आणि आपला उंडा जो आहे त्याला पॅक करून घ्यायचा. फुटायला नको अशा पद्धतीने पॅक करायचं आहे. एक्स्ट्राचं जे निघतं ते काढून टाकायचं आणि थोडंसं उरलेलं त्याला बाजूला चिपकून द्यायचं. पुन्हा पीठ लावून आपल्याला लाटायला घ्यायचं आहे. आता त्याआधी हाताने सगळीकडे ते सारण पसरवून टाकायचं आहे, जेणेकरून ते एकाच जागेवर नाही राहणार. बघू शकता अशा पद्धतीने. पुन्हा पीठ लावून लाटायला घेऊ. लाटण्याने हलक्या हाताने लाटायचं आहे. अशा पद्धतीने बघू शकता. मस्त पटापट लाटला जातोय आपला पराठा. खूप इझी रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करा. नवशिकेसुद्धा आरामात बनवून घेतील. अशा पद्धतीने त्याला गोल आकार द्यायचा आहे. मस्त. आता आपला पराठा लाटून झाला आहे. तवा गरम करायला ठेवायचा आहे. तवा गरम झाला की आपण त्याच्यात हा पराठा टाकू. जर का अशा पद्धतीने थोडंसं फुटलं असेल तर त्याला पीठ लावा. ते बाहेर अजिबात येणार नाही. तवा तपल्यावर आपण पराठा त्याच्यावर टाकायचा आहे. खालची बाजू झाली की दुसरी बाजू पलटवायची आणि नंतर तेल टाकायचं आहे. आधी तेल टाकलं तर क्रिस्पीनेस चालला जातो, पराठा क्रिस्पी बनत नाही. आणि जर का तुम्हाला मऊ पराठा हवा असेल तर आधीही तेल टाकलं तरी काही हरकत नाही. तुम्ही या स्टेजला त्याच्यावर तेल टाकायचं आहे. खूप मस्त क्रिस्पी असा पराठा बनवून तयार होतो. तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही टाका. बटर टाका, तूप टाका, तेल टाका. मस्त तेल पसरून घ्यायचं आहे सगळीकडे. दुसऱ्या बाजूने तेल टाकायचं आहे. मस्त उलटणीने सगळं तेल पसरून घ्यायचं आहे. बघू शकता खालून मस्त क्रिस्पी आपला पराठा बनवून तयार झालेला आहे. मस्त खूप खमंग असा स्मेल येते. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. बघू शकता किती मस्त पराठा बनवून तयार झालेला आहे. ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. आपण व्हिडिओ तर बघतो पण सबस्क्राईब करायचं विसरून जातो, म्हणून सबस्क्राईब करून द्या. थँक्यू.